उद्या वसुबारस 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार वसुबारसेलाच आपला पहिला दिवा लावला जातो आणि दिवाळीची सुरुवात होते। वसुबारसाच्या दिवशीच रमा एकादशी आली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये वसुबारसाची पूजा कशी करावी आणि एक अतिशय प्रभावी उपाय जो प्रत्येकाने करायचा आहे त्या संदर्भातील आजची माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। वसुबारसाच्या दिवशी पहिला दिवा लावला जातो। वसुबारसाच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गायीची तिच्या वासरांसोबत पूजा करायची असते। आता तुमच्या जवळपास जर गायीचा गोठा असेल तर नक्कीच तिकडे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे। नाही तर आपल्या घरात जी गाई वासरांची मूर्ती आहे तीच आपली कामधेनू आहे असं समजून त्याची सुद्धा पूजा करायची आहे। बघा, जर तुमच्या घराजवळ गोठा असेल किंवा जर गोशाळा असेल तर तिथे उद्या दिवसभर नाही तर संध्याकाळी जाऊन गायीची पूजा करायची आहे। आता ती पूजा कशी करायची थोडक्यात सांगते। इन डिटेल व्हिडिओ मी केले आहे, नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन तो बघा। वसुबारसाच्या दिवशी गायीची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते, कारण गायीच्या पोटी 33 कोटी देव आहेत असं म्हटलं गेलं आहे। फक्त गायीला एक जरी प्रदक्षिणा घातली तरी 33 कोटी देवांना प्रदक्षिणा घालण्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं। गायीचं खूप जास्त पवित्र आणि खूप गायीची पूजा केल्याने आपल्याला तिच्यामधले जे काही गुण आहेत ते मिळत असतात। भगवान श्रीकृष्णांनी खरी सेवाच सुरू केली होती, म्हणून तर त्यांना गोपाल असं म्हणतात। आणि अर्थात जिथे गाय आली तिकडे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची सेवा आलीच। आता गायीची काय सेवा करायची, जसं मी तुम्हाला सांगितलं की गायीची तिच्या पिलांसोबत आपल्याला पूजा करायची असते। आणि अर्थात एकादशी असल्यामुळे गायीला तुम्हाला चारा खाऊ घालू शकत नाही किंवा गायीला तुम्ही गहू खाऊ घालू शकत नाही। मग अगदी छोटासा गुळाचा खडाही तुम्हाला गायीला घेऊन जाऊ शकता। आता काय होतं ना, इतका महिला येतात, एवढं सगळं गायीची पूजा करत असतात। आता मग आपल्याला पण वाटतं ना की माझा पण गुळाचा खडा किंवा मी जे काही गायीला खाऊ घालणार आहे तर तिने ते तेव्हाच खावं। तर एक सांगायचं आहे की अर्थात आपण सगळ्या गोष्टी करतो, पण गायी पण बिचारी एवढे सगळेजण तिला खाऊ घालणार आहेत, त्याच्यापेक्षा तिकडे गायीची जे सेवा करणारे दादा काका कोणी असेल त्यांच्याकडे तुम्ही गुळाचा खडा द्या, ते आज ना उद्या तिला खाऊ देतील। थोडक्यात काय, आपण सद्भावनाने करतो, पण तिने ते खाल्लंच पाहिजे असं नाही, कारण तिला पण म्हणजे गाईला पण स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। म्हणून आपणही खूप जास्त फोर्स करू नका। तुम्ही तिथे जाऊन ठेवू शकता, नंतर ते बरोबर तिला खाऊ घालतील। जेव्हा तुम्ही गायीची पूजा करायला जाता, गायीच्या पायावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे आणि आपल्याला मग गायीचं दर्शन घ्यायचं आहे। असं म्हटलं गेलेलं आहे की गायीची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा गायीला पण एक जर प्रदक्षिणा घातली तर 33 कोटी देवांना प्रदक्षिणा घालायचं फळ आपल्याला मिळत असतं। स्वतःची काळजी घेऊन तुम्ही 11, 5, 7 किंवा 1 जरी प्रदक्षिणा घातली तरी चालेल। त्याच पद्धतीने गायीच्या पिलाची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते, म्हणजे त्यांच्यासुद्धा पायावर पाणी टाकायचं, हळद कुंकू अर्पण करायचं, फूल किंवा हार जे काय असेल ते तुम्ही अर्पण करू शकता आणि गायीचं दर्शन घ्यायचं। आता जिथे गाय असते ना, तर असं म्हणतात की गायीच्या पायाखालची जी माती सगळ्यात मोठं शस्त्र आहे। तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता खेचून घेण्याची। आता ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते। बघा, जेव्हा आपण गायीचं दर्शन घेतो आणि गायीचं दर्शन घेतल्यावर गायीच्या पायाखालची अगदी छोटीशी धूळ असेल, माती असेल, अगदी थोडीशी आणली तरी चालेल। थोडीशी माती तुम्हाला उद्या घरी घेऊन यायची आहे, थोडीशी माती आणा। आता जर तुमच्या घरात 4-5 मेंबर असतील तर तुम्ही थोडी जास्त आणा। गायी जिथे वावर करते, आता गायी काय एका ठिकाणी बसणार नाही आहेत, इकडून तिकडे तिकडून इकडे जिथे तुम्हाला गायीचे पाय दिसले की तिथे गायीचा पाय पडला आहे, तिथून ती छोटीशी माती तुम्हाला आणायची आहे। आणि तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती बाधित आहे, एखादा आजारी असेल, तर ज्याला आजार आहेत, ज्याला कुठला त्रास आहे, कुठली ना कुठली व्याधी आहे, अशा व्यक्तीला तुम्हाला उद्या रात्री म्हणजे वसुबारसाच्या रात्री त्याच्या उशाखाली तुम्हाला ती माती एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून ती ठेवायची आहे। आता तुमच्या घरात जर 4 मेंबर असतील तर तुम्ही 4ही लोकांच्या डोक्याखाली म्हणजे उशीखाली ठेवू शकता। आणि जर तुम्हाला वाटते की एखादा व्यक्ती मग तुमच्या घरातला पण कुठला पण असेल, त्याला आजारपण आहे, त्याला खूप जास्त त्रास होतो, मग त्याला बाहेरचा असेल किंवा आजारपण असेल किंवा मानसिक त्रास असेल, खूप जास्त विचार तो करत असेल, तर अशा वेळीसुद्धा त्या प्रत्येकाला तुम्हाला थोडं त्याचं म्हणजे एक अशी म्हणतो ना की कागदाची पुडी करायची आणि त्याच्यामध्ये ते थोडं टाकायचं आणि प्रत्येकाच्या उशाखाली तुम्हाला ठेवायचे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी सकाळी ते उचलायचं आणि तुम्ही एका मोकळ्या जागी ते ठेवून देऊ शकता, मग टाकून देऊ शकता। तुम्ही घराच्या बाहेरही टाकू शकता किंवा मोकळ्या पटांगणामध्ये सुद्धा टाकू शकता, पण घराच्या बाहेरच। आता तुम्ही म्हणाल की मी फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, मग खाली येऊन पण तुम्ही टाकू शकता या पद्धतीने।
आणि हा जो उपाय आहे ना, हा आपल्याला वर्षातून एकदाच करायचा असतो. आता जिथे गायीची सेवा केली जाते तिकडे भगवान श्रीकृष्णांची सेवा असतेच. रमा एकादशी असल्यामुळे हा दिवससुद्धा खूप मोठा दिवस आहे. संतानप्राप्तीसाठी म्हणजे संतानप्राप्ती संबंधित काही अडचणी असेल तर तुम्ही 41 दिवसांची बाळकृष्णांची सेवा तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. जर तुमच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती नाही आहे तर छोटीशी घरी बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर आपण बघा, रोज गायीची सेवा करणं आपल्याकडनं शक्य होत नाही, म्हणून तुम्ही तुमच्या देवघरात छोटीशी गायवासरांची मूर्ती आणू शकता की जेणेकरून त्या गायवासरांच्या मूर्तीवर रोज आपण जलाभिषेक करू शकतो. म्हणजे बघा, ते पाण्याने मूर्ती स्वच्छ करत असतो, त्याला हळद कुंकू अक्षता धूपदीप लावत असतो की जेणेकरून तुमच्याकडून पण थोडीशी तरी गायीची सेवा आपल्याकडून होईल. या पद्धतीने आता एकादश असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी एकादशीचा उपवास केला जातो. काही ठिकाणी असं असतं की ताई आम्ही एकादशी धरत नाही, मग आम्ही संध्याकाळी फक्त वसुबारसाचा जो उपवास आहे तो संध्याकाळी सोडायचा असतो. मग ती गवारीची भाजी भाकर खाऊन सोडली जाते. आणि जर तुमची एकादशी असेल तर अर्थात ती दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी ती सोडली जाईल. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता वैभवलक्ष्मीचे उद्यापन कधी करायचं जर असेल उद्या तर एकादशीला उद्यापन चालत नाही. मग तुम्ही नंतरचा जो शुक्रवार असेल तेव्हा तुम्ही करू शकता. मग नंतरचा शुक्रवार तुम्ही आता काही जण माहेरी असतील तर मग कदाचित त्याच्यानंतरचा शुक्रवार तुम्ही उद्यापन करू शकता. हे तुमच्यावर आहे. फक्त एकादशीला उद्यापन चालत नाही. आता एकादशी असल्यामुळे ह्या दिवशी सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बघा, तुम्ही अभिषेक पाण्याने पण करू शकता, दुधाने पण करू शकता. तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. एक वेळा पुरुषसूक्त म्हणा, एक वेळा श्रीसूक्त म्हणा, फलश्रुती म्हणताना हात जोडायचे. या पद्धतीने बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका. संध्याकाळी भगवान विष्णूंना सुद्धा एकतरी तुळशीपत्र अर्पण करा. एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा करायची असते, पण तिला जल अर्पण करायचं नाही, तिला दूध अर्पण करायचं नाही, तुळशीला स्पर्शसुद्धा चालत नाही. म्हणून एकादशीला तुळशीला दूध किंवा जल अर्पण करू नका. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीजवळ फोटोजवळ तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. नाहीतर तुम्ही विष्णू सहस्रनाम आणि उद्या दिवसभरात कधीही तुम्हाला विष्णू सहस्रनामांचं पाठन करायचं आहे, नाहीतर श्रवण केलं तरी चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं. पण नक्कीच तुम्ही तुमच्या घरात उद्या विष्णू सहस्रनाम पठण झालं पाहिजे. विष्णू सहस्रनामावली तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही पठण करू शकता. नाहीतर 51 वेळा 21 वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. आणि भगवान श्रीकृष्णांना श्रीहरी विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. उद्या 3 वेळा 5 वेळा 7 वेळा 21 वेळा 51 वेळा व्यंकट स्तोत्राचं पठण आवर्जून करावं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याच्या आधी आपल्याला माता लक्ष्मीचं आवाहन करायचं असतं. तिला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण करायचं असतं. तर नक्कीच भगवान विष्णूंची पण सेवा झालीच पाहिजे आणि सुरुवात त्यानेच करायची. म्हणून उद्या प्रत्येकाने आपल्या घरात व्यंकट स्तोत्राचं पठण करावं. 1 वेळा करा, 7 वेळा करा, 5 वेळा करा, जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्हाला करायचं आहे. गाईच्या आणि वासराची पूजा अगदी ताई आमच्याकडे गोठा नाही. प्रश्न हाच येईल की ताई आमच्याकडे गोठा नाही आहे, मग आम्ही काय करायचं? जर तुमच्याकडे गायचा गोठा नाही तर मग तुम्ही ती माती आणता येणार नाही. अर्थात मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल तर तुम्ही ती सेवासुद्धा करता येणार नाही. तुम्ही कोणाकडून तरी ती करून घ्या. म्हणजे आता समजा मला मासिक धर्म आहे तर घरातील एखाद्या व्यक्तीला मी सांगेल की तू तिकडे जा, तर तू गायवासरांची पूजा करण्यासाठी जाणारच असेल तर मग थोडीशी माती घेऊन ये. आणि मग त्या मुलीला किंवा घरातल्या कोणाला जे करणार आहेत त्यांना सविस्तर सांगा की तुला असं असं करायचं आहे. आता ताई मला मासिक धर्म आहे, मी माझ्या डोक्याच्या खाली ठेवू शकते का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता. मला मासिक धर्माचा 4था दिवस आहे, मी डबल आंघोळ करून मी सेवा करू शकते का? बघा, तुमच्या घरात जरी प्रथा असेल की जर ही पद्धत असेल 4थ्या दिवशी 2दा आंघोळ करून तुम्ही पूजा करू शकता. 2दा आंघोळ केल्याने काही लगेच दुसरा दिवस येणार नाही ना, तोच दिवस असणार आहे. पण तुमच्या घरात जर ती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. पण मात्र उद्या दिवसभरात गाईवासरासोबत पूजा करावी. संध्याकाळी दीप प्रज्वलन करावं, म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे असतात. आणि भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायला उद्या विसरू नका. नाही करणे शक्य होत तर मग व्यंकट स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम घरात लावून द्या. हळूवारपणे जेवढा त्याचा स्पीड आहे तेवढ्या स्पीडमध्ये संपूर्ण घरात तुम्ही लावून द्या. थोडासा आवाज मोठा करा, पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होणार नाही त्याची काळजी घ्यायची. पण आवाज थोडासा करा की जेणेकरून सगळ्यांच्या कानी ते पडेल.
आणि नंतर मग तुम्ही बाकीच्या ज्या काही तुम्हाला सेवा करायच्या आहेत, तुम्ही गीतेचं 15वा अध्याय पठण करू शकता. विष्णू सहस्त्रनामाबरोबर आणि गीतेचे जे काही नावे आहेत ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना काहीच माहीत नाही आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकमेव मंत्र जप करायचा आहे. बघा, उद्या बाळकृष्ण म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा तुमच्या घरात झालीच पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती आहे तर तेव्हा पण अभिषेक करा. जेव्हा तुमची गायवासरांची मूर्ती